नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। संदेश पारकर नगराध्यक्ष पदासाठी लढणार। केसरकरांकडून नगराध्यक्ष पदाच्या नावाची घोषणा। आणि भोसले सैनिक स्कूलचं सावंतवाडीत शानदार उद्घाटन। आता पाहूया सविस्तर बातम्या। मालवण शहराचा सर्वांगीण विकास आणि जनतेची सेवा हेच लक्ष ठेवून शिवसेना कार्यरत राहणार आहे। खासदार नारायण राणे यांचं विशेष लक्ष नेहमीच मालवण शहरावर राहिलं आहे। प्रत्येकाला हेवा वाटेल असं 21व्या शतकातील आदर्श मालवण शहर बनवणार असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला आहे। मालवण शहर प्रभाग 10 व प्रभाग 7 तसंच शहर परिसरातील उबाटा गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। वायरी येथील उबाटा गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। यात वायरी भूतनाथ ग्रामपंचायतचे सदस्य तेजस लुडबे, भाग्यश्री मयेकर, मकरंद मयेकर, जान्हवी मयेकर, प्राजक्ता मयेकर यांसह वायरी प्रभाग 10 मधील अनेक सहकारी उपस्थित होते। याबरोबर मालवण शहर प्रभाग 7 मधील उबाटा कार्यकर्ते नरेश हुले, फारुख मुकदम, योगेश मेस्त्री, यतीन केळुसकर, राजेश वाघ, कल्पेश हुले, निकिता जोशी, निशा हुले, नमिता हुले, ओबी, विशाल आचरेकर, जावीर खान यांसह अनेक सहकारी उपस्थित होते। आमदार निलेश राणे, जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी सर्वांचं शिवसेनेत स्वागत केलं। यावेळी फारुख मुकदम यांना अल्पसंख्याक विभाग शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती देण्यात आली। आम्ही सगळे पदावर आलो आणि आज नुसतं पदावर नाही, प्रत्येक निवडणूक जिंकणार म्हणजे जिंकणार अशा व्यवस्थेमध्ये आपण आहोत। अशा व्यवस्थेमध्ये आहोत, नुसतं तोंडाने वाफा सोडण्यासाठी नाही, तुम्हाला उगाच कसला तो आत्मविश्वास द्यायला नाही, पण खात्रीला सांगतो आम्ही काम केलं। समोरच्याकडे काय सांगण्यासारखं मला माहिती, त्यांच्याकडे विजन पण नाही। ते बोलले ना, या कुठल्या बिल्डरला नोटीस देणार याची आखणी आहे, पण मी शहराला काय देणार त्याच्यासाठी त्यांच्याकडे नियोजन नाही। म्हणजे नगरविकास खातं माझ्याकडे, आमच्याकडे शिंदे साहेब आमचे मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत। नगरविकास खात्याकडे आम्ही अगोदर पोहोचू शकतो, इथे कोण वेगळे पोहोचू शकतो। निधी आणणार कसा माहिती, फक्त कुठेतरी गटाराकडे बघितले तर त्यातून पण पैसे निघाले पाहिजे, खिडकीकडे बघितले तर तिथून पण पैसे निघाले पाहिजे। आणि त्यांनी निवडणुका जिंकले चुकून तर त्या व्यवस्थेचं वाटोळं करतील। ते आज मालवण शहर दिसायला पाहिजे। आज पण आमच्या साहेबांबरोबर बसलो होतो, साहेबांनी काय विचारलं की आमचे जे उमेदवार असतील ते शहराला सांभाळू शकतील ना, त्यांना सगळं माहिती आहे, नगर विकासाबद्दल सगळी माहिती आहे ना त्यांना। साहेबांचं विजन बघा, अजूनही ते बसल्यावर हे नाही विचारत की किती आहे, ते विचारतात नगर विकासचे सगळे नियम माहिती आहेत ना आपल्या उमेदवारांना, ह्याला म्हणतात नेता, ह्याला म्हणतात काळजी। या शहरामध्ये आपण उमेदवार उतरवतोय त्यांना कायदा माहिती आहे का, त्यांना नियम माहिती आहे का? जर नियम माहिती असेल तर त्या नगरपालिकेमध्ये तो सेवा करू शकतो। मी आमदार म्हणून फक्त कुठेतरी लेटर हेड साईन करण्यासाठी नाही, मी काहीतरी करू शकतो नियम कायद्यामध्ये, म्हणून त्या सभागृहाचा मी सदस्य आहे। ही जाणीव असल्याशिवाय आपल्याला कुठल्याही व्यवस्थेमध्ये न्याय देता येणार नाही, अजिबात देता येणार नाही। आज आपलं शहर वाढत आहे, पर्यटक वाढत आहेत, अख्ख्या जिल्ह्यामध्ये जेवढे पर्यटक नाही तेवढे एकट्या मालवणमध्ये। मग आपल्याला व्यवस्था पाण्यासाठी कशी द्यावी लागेल, उद्या सुरेश वॉटर ट्रीटमेंट प्लांट कसा द्यावा लागेल, येणारी रहदारीसाठी काय काय करावं लागेल। नगर विकास खात्यामध्ये ज्या 18 कायदे आहेत, 18 नियम आहेत, त्याच्या अंतर्गत हेडखाली पैसे कसे आणावे लागतील, याच्यासाठी आमदार आणि आपले खासदार आणि नगरसेवक, नगराध्यक्ष एका मताचे असले, एका विचाराचे असले तरच तिथे विकास होऊ शकतो, नाही तर होऊ शकत। रान करून रस्त्याचं पाणी करून ही निवडणूक जिंकायची, पुढचे सगळे जे काही वर्ष आहेत ती तुमची सेवा करण्यासाठी आम्ही घालवणार आहोत। त्याच्यामध्ये एकही टक्का मनामध्ये शंका नको। नगराध्यक्षांचे उमेदवार पण सौ वराडकर मॅडम, अतिशय एकच नाव आमच्या पक्षातून दिलं ते वराडकर मॅडम, एकच, आम्ही दुसरं नावच दिलं नाही। कारण का आम्हाला जे जाणवलं लोकांमध्ये चांगली प्रतिमा कोणाची आहे तर त्यांची आहे, अशीच लोक आम्हाला व्यवस्थेमध्ये द्यायची होती। निरुपकर साहेबांनी पण सगळ्या बाजूने आम्हाला खूप सहकार्य केलं, असं सहकार्य आणि आशीर्वाद आमचं राहील अशी अपेक्षा ठेवतो।
ओमकार हत्ती सावंतवाडी तालुक्यात स्थिरावलाय. हत्तीला तात्पुरतं वंताराला पाठवण्याचा आदेश न्यायालयानं दिलाय. मात्र सद्यस्थितीत त्याच्या गरजा वाढत आहेत. हे बघता ज्या भागात हत्तीचा वावर आहे तिथं गुरांना मोकळ्या जागेत दोरीनं बांधून ठेवू नये असं आवाहन प्राणी अभ्यासकांनी केलं आहे. ओमकार हत्तीचा गेले काही दिवस बांदा इंसुली वाफोली गावात वावर वाढलाय. 2 दिवसांपूर्वी त्याच्या भीतीनं म्हैस गतप्राण झाली. तसंच एकीच्या पायाला गंभीर दुखापत झाली. वाफोली आईरवाडी येथील बागेत हा प्रकार घडला. यात साधारण 75,000 रुपयांचं नुकसान झाल्याचं वन विभागानं म्हटलं आहे. दोरखंडाचा फास बसल्यानं म्हशीचा मृत्यू झाल्याचं काहींकडून म्हटलं जात आहे. तर ओमकार हत्तीमुळेच एकीच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचं व मृत्यू झाल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. नुकसानीचा पंचनामा वन विभागानं केलाय. ओमकार हत्तीचा वावर या परिसरात वाढल्यानं स्थानिक शेतकऱ्यांना भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्या पार्श्वभूमीवर ज्या भागात हत्तीचा वावर आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांना गायी म्हशी गुरांना मोकळ्या जागेत दोरखंडानं बांधून ठेवू नये असं आवाहन प्राणी अभ्यासकांनी केलं आहे. तसंच ओमकार हत्तीच्या वाढत्या गरजा आणि जनता व त्यांच्या सुरक्षिततेसाठी लवकरच वंतारा येथे पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सहकार्य करावं असं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान ओमकार हत्ती माझगाव गावात दाखल झालाय. किपटेवाडी येथे त्यानं दर्शन दिलं. कर्नाटक गोवा राज्यातून सध्या तो महाराष्ट्रात स्थिरावला आहे. सध्या त्याची पावलं सावंतवाडीच्या दिशेने वळत आहेत. बांदा वाफोली भालावल डेगवे तांबोळी ओटवणे इंसुली फिरून ओमकार हत्ती आत्ता वित्तीमार्गी माझगावात दाखल झालाय. एकंदरीत परिस्थिती बघता ओमकारला क्वारंटाईनसाठी वनताराला पाठवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ओमकारसह जनता गुरांच्या सुरक्षिततेचा विचार केला गेलाय. मात्र ओमकारची स्वारी आता थेट सावंतवाडच्या दिशेने रवाना झाली आहे. वित्तीमार्गे तो कुडाळ तालुक्यात जाण्याची देखील शक्यता आहे. कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपतर्फे गतवेळेचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज सादर केला आहे. नलावडे यांच्यासोबत यावेळी 9 जणांनी नगरसेवक पदासाठी अर्ज सादर केला आहे. मागील 5 वर्षांच्या सत्तेच्या काळात कणकवली शहरामध्ये आम्ही दर्जेदार विकास कामं केली आहेत. येथील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे निवडणुकीत आम्हीच विजयी होऊ असा विश्वासही नलावडे यांनी व्यक्त केला आहे. अतिशय चांगला निर्णय निवडणूक आयोगाने घेतला की ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची जी मुभा दिलेली आहे ती खरोखरच अतिशय चांगली आहे. कारण साईड आपल्याला माहिती आहे की व्यस्त असते आणि साईड व्यस्त असल्यामुळे आपल्याला फॉर्म लोड होत नव्हते. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात जर निवडणूक आयोगाने चांगलं काय केलं असेल तर रविवारच्या दिवशी सुद्धा उद्याच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची मुभा दिलेली आहे. खरोखरच चांगलं झालं कारण इतका लोड आता आलेला आहे साईडवर आणि ऑफलाईनमुळे तरी चांगलं झालं आणि जी रविवारची मुदत दिल्यामुळे चांगलं झालं. त्याच्यामुळे आम्ही आज 10 उमेदवारी अर्ज दाखल करतोय आणि काही अर्ज उद्या भरतील, काही अर्ज आमचे परवाच्या दिवसापर्यंत होतील. त्याच्यामुळे जसजशी प्रदेशकडून यादी डिक्लेअर होईल तसतसे आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करू. निवडणुकीचं वारं हे वाहतच राहणार. 2 तारीखपर्यंत तुम्ही चर्चा करत राहणार. 3 तारीखला दुपारनंतर ही चर्चा थांबणार आहे. त्याच्यामुळे निवडणूक आली की चर्चाही होणारच आहे. त्याच्यात काय आहे. पहिल्या आधी निवडणूक आयोगाचे धन्यवाद. आज शनिवार उद्या रविवार सर्व आणि एक सर्व्हर पूर्ण डाऊन आहे ऑनलाईन फॉर्म भरताना. त्यामुळे निवडणूक आयोगाने हे खरोखरच मोलाचं काम केलं आहे की उमेदवारांना दोन्ही दिवस ऑफलाईन आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची संधी दिली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने मनपूर्वक धन्यवाद. अजून आम्ही सोमवारी फॉर्म भरू सर्वजण. कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपतर्फे गतवेळेचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज सादर केला आहे. नलावडे यांच्यासोबत यावेळी 9 जणांनी नगरसेवक पदासाठी अर्ज सादर केला आहे. मागील 5 वर्षांच्या सत्तेच्या काळात कणकवली शहरामध्ये आम्ही दर्जेदार विकास कामं केली आहेत. येथील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे निवडणुकीत आम्हीच विजयी होऊ असा विश्वासही नलावडे यांनी व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाचा आपल्यासोबत आहेत कणकवली नगरपंचायतीचे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे. समीर नलावडे यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. त्याचविषयी ते आपल्याशी बोलत आहेत. समीर भाई, पक्षाने पुन्हा एकदा तुम्हाला संधी दिली आहे निवडणूक लढवण्याची, काय सांगा. कणकवली शहराचा जो विकास झालाय या विकासाच्या जोरावरच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आणि माझ्यासहित काही नगरसेवकांना आजच्या दिवशी जो उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सांगितलं तो आज माझ्यासोबत काही 9 जणांनी आता जवळजवळ 9 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत आणि मी नगराध्यक्षासाठी सन्माननीय आपले लोकप्रिय खासदार राणेसाहेब आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचप्रमाणे आपले लोकप्रिय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांच्या आशीर्वादाने आज मला पुन्हा एकदा कणकवली नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारीची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे उपस्थित असलेले माझे कणकवली शहरातील महिला भगिनी त्याचप्रमाणे आमचे सर्व कार्यकर्ते ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणि माझ्यासोबत नगरसेवकांची उमेदवारी भरण्यासाठी इथे उपस्थित राहिल्याबद्दल या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो.
समीर भाई, तुम्ही सलग 5 वर्ष कणकवलीचे नगराध्यक्ष होता. या 5 वर्षामध्ये अनेक विकास कामं झालेली आहेत. साहजिकच प्रश्न आहे की निवडणुकीची रणनीती कशी असणार? निवडणुकीची रणनीती उमेदवारी 17 तारीखला उमेदवारी सर्वांचे अर्ज भरल्यानंतर आम्ही आमची रणनीती आपल्याला सांगू. आम्हाला जवळजवळ 2008 पासून कणकवली शहरातील सुज्ञ नागरिकांनी या कणकवली नगरपंचायतच्या सत्तेवर बसवलेलं आहे. त्याच्यामुळे कणकवली शहरातील नागरिकांना माहिती आहे की कणकवली शहराचा विकास खऱ्या अर्थाने कोण करू शकतो. त्याच्यामुळे जे विकास करणारे विकास पुरुष आहेत त्यांच्या हातामध्ये सत्ता दिलेली आहे. त्याच्यामुळे कणकवली शहरातील जनता ही सुज्ञ आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 2 तारीखला कणकवली नगरपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. आमच्याशी बोलल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. हे होते समीर नलावडे. कणकवली नगरपंचायतीची निवडणूक ही आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती लढवणार आहोत. 5 वर्ष आम्ही सत्तेच्या काळामध्ये विकास केला आहे आणि विकास हाच मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि जनता आमच्या सोबत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन साहिल बागवेसह स्वप्नील वरवडेकर, कोकण सात लाईव्ह, कणकवली. कणकवलीत प्रभाग 13 मधून लढणार आणि जिंकणार असा विश्वास बंडू हरणे यांनी व्यक्त केला आहे. पाहूयात. कणकवली नगरपंचायतीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू होत आहे. कारण आजच भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्यासह काही नगरसेवक उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. वास्तविक ह्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने ज्यावेळी आरक्षण प्रक्रिया राबवली गेली त्यामध्ये अनेक इच्छुकांना फटका बसला होता, ज्याच्यामध्ये कणकवली नगरपंचायतीचे गतवेळचे उपनगराध्यक्ष बंडू हरणे यांचाही समावेश आहे. त्यांचाही मतदारसंघ राखीव झाल्यामुळे त्याने अन्य प्रभाग शोधावा लागणार आहे. याच पार्श्वभूमीवरती आपल्याशी बोलण्यासाठी आहेत बंडू हरणे. हरणे साहेब, कोकण सात लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत. तुमचा मतदारसंघ आरक्षित झाला आहे, तुमचा प्रभाग आरक्षित झाला आहे. या पार्श्वभूमीवरती तुम्हाला नवीन प्रभाग शोधावा लागणार आहे. मुळात तुम्ही नवीन प्रभाग शोधणार आहात का आणि निवडणूक लढवणार आहात का? नाही, मुळात मी जे 12 नंबरमधून कायम निवडून येत होतो, पण मी काम मात्र पुऱ्या शहरासाठी सगळ्या वॉर्डांसाठी करत आलो आहे. आपण बऱ्याच ठिकाणी आपल्या लक्षात येईल. आता आरक्षित झाल्यामुळे माझ्या शेजारचा जो वार्ड आहे बिजली नगर, नेहरू नगर, वार्ड नंबर 13, इथे ओबीसी आरक्षण होतं आणि मी त्याच प्रभागामधून लढवण्याबाबतचा पक्षाने मला सांगण्यात आलेलं आहे. हरणे साहेब, प्रभाग क्रमांक जो 13 आहे तो 13 हा सुशांत नाईक याच्या तिथे नगरसेवक होते यापूर्वी. त्या प्रभागावरती नाईकांचा एक मोठा होल्ड आहे. साहजिकच तुमच्यासमोर हे चॅलेंज आहे, ते तुम्ही कसं पेलणार आहात? नाही, चॅलेंज असं काही नाही. तो तिकडून निवडून आला होता. मी पुऱ्या कणकवली शहरात काम केलं आहे, उपनगराध्यक्ष म्हणून, सभापती म्हणून, नगरसेवक म्हणून. होल्डचा विषय जेव्हा ते असतात तेव्हा होता. आता मी गेल्यानंतर फक्त व्होल्टेज वाढलेलं आहे. त्यामुळे होल्ड कोणाचा होल्ड नसणार हे काही नाही. हे येणारे रिझल्ट तुम्हाला 3 तारखेला दिसेल. विजयाची खात्री 100%. 100% विजयासाठीच बंडू हरणे उतरतो. आजपर्यंत ते सिद्ध करून तुम्हाला दाखवलेलं आणि जनतेने मला तेवढं प्रेम दिलं आहे, आशीर्वाद सातत्याने दिलेले आहेत. आमच्याशी बोलल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. हे होते बंडू हरणे. आपला प्रभाग जरी आरक्षित झाला असेल तरी प्रभाग क्रमांक 13 आहे, ज्याच्यामधून आपण उतरणार आहोत, निवडणूक लढवणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकणार आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन साहिल बागवेसह स्वप्नील वरवडेकर, कोकण सात लाईव्ह, कणकवली. मागील काही दिवसांपासून शांत असलेले उबाटा शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कणकवलीचे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी या नगरपंचायत निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. पाहूयात. खरं तर या निवडणुकीला मी सामोरं जावं ही माझी व्यक्तिगत भूमिका नव्हती, पण ज्या पद्धतीनं जनतेमधनं जो आवाज एक निर्माण झाला, या शहरातील ग्रामीण भागातील जनता असेल, या शहरातील व्यापारी असतील, विविध क्षेत्रामधली जे सगळी जनता आहे, या जनतेनं सातत्यानं माझ्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण ही निवडणूक लढली पाहिजे. जनतेचा जो कौल आहे तो आपण स्वीकारला पाहिजे. ही भूमिका शहरवासियांनी, इथल्या जनतेनं त्या ठिकाणी घेतली आणि मग सातत्यानं हा आग्रह गेले अनेक दिवस त्या ठिकाणी वाढत राहिला आणि जवळजवळ आता निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या 2-3 दिवसावर या ठिकाणी हा विषय शिल्लक राहिलेला आहे. खरं तर
या शहरामध्ये ज्या पद्धतीनं जो भ्रष्टाचार आहे, नगरपंचायतीच्या माध्यमातून जे एक भ्रष्टाचारी टोळी आहे, एक गँग आहे, आणि या गँगपासून, या टोळीपासून या शहरातल्या जनतेला त्या ठिकाणी मुक्तता हवी आहे. आणि म्हणून भयमुक्त, भ्रष्टाचार मुक्त कणकवलीकर अशा प्रकारची भूमिका घेऊन या ठिकाणी या निवडणुकीला मी सामोरं जाणार आहे. आणि हे सामोरं जात असताना सगळी राजकीय पादत्राणे म्हणा, हे सगळं बाजूला ठेवून सर्व पक्षांना एकत्रित घेऊन एक शहर विकास आघाडी ही त्या ठिकाणी आम्ही स्थापन केलेली आहे. 17ही वॉर्डमध्ये 17ही नगरसेवक त्या ठिकाणी इच्छुक आहेत. आणि खरं तर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, शिवसेना, शिंदे सेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, आरपीआय असेल, वंचित आघाडी असेल, भारिप असेल, ह्या सगळ्यांना त्या ठिकाणी आणि जनतेला एकत्र घेऊन शहर विकास आघाडी करण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न या निमित्तानं आहे. सगळ्याच लोकांना मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण या सगळ्या शहर विकास आघाडीला त्या ठिकाणी आपण पाठिंबा द्यावा आणि कुठंतरी या शहरातल्या परिवर्तनाला त्या ठिकाणी सज्ज व्हावं. खऱ्या अर्थानं जर कणकवलीकरांचा विकास करायचा असेल, कणकवलीकरांना मूलभूत जर सुविधा द्यायच्या असतील, रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, आणि जर त्या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त जर कणकवली करायची असेल तर शहर विकास आघाडी हा पर्याय त्या ठिकाणी जनतेच्या समोर आहे. आणि अतिशय चारित्र्यवान, तरुण, तडफदार अशा प्रकारचे उमेदवार हे संपूर्ण शहरामध्ये त्या ठिकाणी दिले जात आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून या शहराच्या विकासाची सर्वांगीण जबाबदारी, कुठंतरी आम्ही शहर म्हणजे त्या ठिकाणी शहराचे मालक आहोत अशा पद्धतीनं आज सत्ताधारी वागतायत. छोट्या छोट्या दाखल्यांसाठी, कामांसाठी त्या ठिकाणी त्यांचा पक्ष विचारला जातोय, त्यांना त्या ठिकाणी दहशत निर्माण केली जाते. आणि कुठंतरी आम्ही सत्ताधारी आहोत, आमचं कोणी त्या ठिकाणी वाकडं करू शकणार नाही आणि आम्ही सांगू तेच त्या ठिकाणी होणार आहे, हा जो काय भ्रम आहे. लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा पवित्र हक्क दिलेला, या पवित्र हक्कामधनं त्या ठिकाणी हे जे परिवर्तन आहे, हे परिवर्तन त्या ठिकाणी अटळ आहे. आज मी शहरातल्या जनतेला एवढंच सांगतो की मोठ्या प्रमाणामध्ये पैसा हे त्या ठिकाणी येणार आहे आणि या पैशाच्या जोरावर आपण कणकवली विकत घेऊ शकतो. हा सत्ताधाऱ्यांना एक माज आहे आणि हा माज खऱ्या अर्थानं आपल्याला उतरावा लागेल. कारण ही कणकवली एक लौकिक आहे, एक राजकीय, सांस्कृतिक, आध्यात्मिक सगळ्या क्षेत्रामध्ये आघाडीवर असलेलं अशा प्रकारचं एक शहर आहे. आणि म्हणून या शहराचा पुन्हा एकदा लौकिक निर्माण करण्याचं काम, एक माणुसकीचं वातावरण, एक स्नेहभावाचं वातावरण, एक आपुलकीचं वातावरण निर्माण करण्याचं काम हे त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. मालवणला जिंकण्यासाठी शिवसेना नगर परिषद निवडणूक लढवत असल्याचं आमदार निलेश राणेंनी सांगितलं आहे. दांडी येथील कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर राणे बोलत होते. पाहूयात. लढवायचं आहे, पण आमचं म्हणणं असं आहे की ज्या शहराने आपल्याला एक ओळख दिली, राणेसाहेब स्वतः त्या मालवण नगरपालिकेमध्ये त्यांचा जीव आहे, त्यांना प्रेम मालवणवर आहे. म्हणून आम्हाला काहीतरी चांगलं करण्यासाठी त्या नगरपालिकेमध्ये काम करायचं. आणि असे उमेदवार आपल्याला जर सगळ्यांच्या, म्हणजे ज्यांनी सहकार्य केलं, मी सगळ्यांचं आभार व्यक्त करतो की आपण उमेदवारी जरी महेशजींना भेटली असली तरी आजूबाजूला ज्यांनी सहकार्य केलं, मनाचा मोठेपणा दाखवला, मी मनापासून त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. की राजकारणामध्ये तसं मनाचा मोठेपणा कोण दाखवत नाही. एक मनाचा मोठेपणा सन्मान्य सामंत साहेबांनी दाखवला की नाही, यावेळेला निलेश आमदार झाला पाहिजे.
त्यांनी हक्काची सीट त्यांनी माझ्यासाठी सोडली, मी आमदार झालो. आता तसाच महेशजी तुमच्यासाठी अनेकांनी मनाचा मोठेपणा दाखवला. तुम्ही आयुष्यभर त्यांच्या ऋणातच राहिले पाहिजे. आपण सगळी जी गर्दी केली आहे ती त्या गर्दीचं रूपांतर उद्या आपल्या या उमेदवाराला जिंकवण्यासाठी झालं पाहिजे, तरच याचा फायदा आहे. आपण जरी आमदार असलो तरी समोर कोण ठाण नाही. आपण समोरच्याला कमी लेखू नका की आमदार आपला आहे. सामंत साहेब एका बाजूनी जोर पकडलेत. आम्ही सगळं 16-17 तास आम्ही पक्षाला देतो, काम करतो, पण आम्ही तुमच्या जीवावर पण आहे. तुम्ही जेवढं मैदानात जाऊन आपला किल्ला लढवाल, आम्ही वरतून ज्या काही गोष्टी करायच्या आहेत द्यायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही करणार. पण खाली जमीन सांभाळणं, मैदान सांभाळणं हे तुमचंही काम आहे. आपला उमेदवार जिंकला पाहिजे आणि अटीतटीने नाही, अटीतटीने विजय झाला अजिबात नाही, भरघोस मताने विजय झाला तर त्या विजयाला महत्व आहे. नुसतं जवळपास गेला आणि आपली विकेट वाचली असं नाही, केलं तर भरघोस मताने, तरच या सगळ्या ज्यांनी ह्याच्यासाठी योगदान दिलं, बलिदान दिलं या सीटसाठी, त्यांच्या सगळ्यांना आपण कुठेतरी रिस्पेक्ट देतो, इज्जत देतो असं होईल. आणि म्हणून आपल्याला उमेदवार चांगला दिलेला आहे. आपण चांगला उमेदवार आपल्या पक्षाच्या माध्यमातून निवडून येईल. पुढचे जे काही 20 दिवस 15 दिवस आहेत, पुढचे जे काही 15-20 दिवस आहेत, तुम्ही फक्त त्याच्यावरच लक्ष द्या की आपला उमेदवार निवडून कसा येईल. बाकी वरती आम्ही सगळं बघतो. आमचा प्रयत्न आहे 21च्या 21 सीट आम्हीच आणणार नाही, 21 म्हणजे नगराध्यक्ष आणि बाकीच्या 20. तसं मैदान आम्ही सगळ्या बाजूनी घेरलेलं आहे. कुठल्याही पक्षातला कोणी उमेदवार समोरचा असला तरी तो भीतीपोटी काय चुकेल किंवा काय करेल ते आता त्यांच्यामध्ये वातावरण भीतीच आहे. आमच्याकडे कसं सगळं टकटकीत आहे बघा, काही प्रॉब्लेम नाही. सगळ्या झोपा व्यवस्थित लागतात, सगळं चहा कॉफी सगळी व्यवस्थित. आम्ही सगळे कारण का प्लॅनिंगनी चाललो. आमच्याकडे सामंत साहेब आहेत, बाकी सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत आणि आता खऱ्या अर्थाने राणे साहेब आणि राणे साहेबांचं नाव कुठे खाली पडायला द्यायचं नाही ह्याच्यासाठी मनापासून लोक कामाला लागले, मनापासून. कारण का मागच्या 10 वर्षामध्ये मी कोणावरही टीका करणार नाही, पण मागण्यामध्ये आपण कमी पडलो. आपल्या मतदारसंघातून मागणीच मंत्रालयाकडे गेली नाही, म्हणून जे भांडावं लागतं सभागृहामध्ये ते माझ्या मतदारसंघाने कुठेही कमी केलेलं नाही. जर तुम्ही आजूबाजूला देताय तर माझ्या मालवण आणि कुडाळला पण दिलंच पाहिजे, ह्याच्यासाठी भांडत आणि ह्याच्यासाठीच भांडत राहणार. पैशामध्ये कुठेच कमी आपली नगरपालिका पडणार नाही. नगरपालिकेला जो पर्यटकांचा फुटफॉल असेल, रहदारी असेल, ट्रॅफिकचा विषय असेल, फंडिंगचा विषय असेल, कुठलाही विषय आपण सोडणार नाही. हे शहर जागतिक दर्जाचं शहर तर झालेलंच आहे, ते टिकवण्यासाठी जे करावं लागेल ते सगळं आम्ही करणार, कुठेही कमी पडणार नाही. अजूनपर्यंत 1 वर्ष होत आला, 1 वर्षामध्ये तुमचा आमदार कुठेही कमी पडला नाही, ना सभागृहात ना कुठेही. पुढेही तुम्हाला सांगतो ह्याच्यापेक्षा आपण वरतीच जाणार, खाली येणार नाही. तुम्ही फक्त सीट निवडून आणा आणि आम्ही बाकीच्या सीटांवर आमचं सगळं लक्ष आहे. 100% त्या नगरपालिकेच्या त्या बिल्डिंगवर शिवसेनेचा झेंडा लागणार म्हणजे लागणार, आम्ही तो लावूनच राहणार. तुम्ही सगळ्यांनी आता आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जे कष्ट घ्यायचे, आता किती घ्यायचे, किती दिवस राहिलेत, ते सगळं डोळ्यात तेल टाकून तुम्हाला करावं लागेल. आम्ही जिथे जिथे करणार आहोत तिथे करणारच आहोत. आमच्याकडून जे सहकार्य आहे ते मिळणारच आहे. इथून तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आपला उमेदवार निवडून आणा आणि निवडून आणल्यानंतर त्या नगरपालिकेची सेवा करण्यासाठी योग्य उमेदवार आपल्याला पाठवावं लागेल. तो आपण पाठवू एवढंच आपल्याला विनंती करतो आणि इथे थांबतो. जय हिंद. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या 6व्या दिवशी मालवणात 6 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मालवण नगर परिषद निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा 6वा दिवस होता. आज 6व्या दिवशी शिवसेना उभाटानं 2, भाजपा 2, काँग्रेस 1, अपक्ष 1 असे नगरसेवक पदाचे 6 उमेदवारी अर्ज दाखल झाले. प्रभाग 1 अ मधून भाजपच्या मंदार केणी, प्रभाग 2 अ मधून सिद्धेश मांजरेकर यांनी अपक्ष, प्रभाग 4 अ मधून काँग्रेसचे गणेश पाडगावकर, प्रभाग 4 ब मधून शिवसेना उभाटाच्या वृंदा गवंडी, प्रभाग 5 अ मधून शिवसेना उभाटाचे महेंद्र म्हाडकूत, प्रभाग 6 अ मधून
भाजपच्या चंद्रशेखर कुशे अशा एकूण 6 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता शेवटचे 2 दिवस शिल्लक आहेत। आतापर्यंत सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत। उद्या रविवारी सुद्धा उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे, त्यामुळे रविवारी आणि सोमवारी उमेदवार गर्दी करण्याची शक्यता आहे। मी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे 5 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। मी मागील 10 वर्ष इकडे या नगरपालिकेत नगरसेवक आहे। गेल्या 5 वर्षात नव्हतो, पण या ठिकाणी बरंच काम बाकी आहे। ते पूर्णत्वास नेण्यासाठी मला लोकांचा पाठिंबा मिळत आहे आणि त्यांच्या पाठिंबाच्या जोरावर मी ते कार्य सिद्धीस नेणार असा मला विश्वास आहे। यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित केंद्रीय संरक्षण मंत्रालय, भारत सरकार व सैनिक स्कूल सोसायटी मान्यता प्राप्त कोकणातील पहिलं सैनिक स्कूल भोसले सैनिक स्कूलचं उद्घाटन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झालं। यावेळी माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत भोसले, अध्यक्षा ॲडव्होकेट अस्मिता भोसले, सचिव संजीव देसाई, भोसले सैनिक स्कूलचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर रत्नेश सिन्हा, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद उपाध्यक्ष ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर, अभाविपचे कोकण प्रांत संघटन मंत्री नीरज चौधरकर, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद अध्यक्ष मेजर विनय देवांकर आदी उपस्थित होते। भोसले सैनिक स्कूलचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी प्रास्ताविकपर भाषण केलं। सैनिक स्कूल करण्याची संकल्पना ही खूप जुनी होती आणि मी 2001 पासून माझी जर्नी चालू केली। 14ला माझं पहिलं पॉलिटेक्निक आलं, दुसऱ्या वर्षी फार्मसी कॉलेज जिल्ह्यातलं पहिलं फार्मसी डिग्री कॉलेज एस्टॅब्लिश केलं आणि नंतर इंटरनॅशनल स्कूल चालू केलं आणि त्याच्यानंतर तो स्कूलचा जो प्रवास चालू झाला तो आतापर्यंत चालू आहे। आणि ह्या प्रवासामध्ये बऱ्याचशा अडचणी आलेल्या होत्या आणि ह्या अडचणीमध्ये काय दिसत होतं तर मुलामधली जी डिसिप्लिन कुठेतरी मिसिंग आहे। आजच्या जनरेशनमध्ये आपण एज्युकेट करतो पण डिसिप्लिन कुठेतरी मिसिंग आहे आणि हा जो गॅप होता हा खूप भरून काढण्याची गरज होती। आणि दुसरी गोष्ट आपण जर बघितलं सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट हा सैनिकांचा गाव आहे। मी तर म्हणतो काही वेर्ले, आंबोली अशी जर गावं बघितली तर पूर्णपणे सैनिकांची गावं आहेत आणि ह्यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर ह्यामध्ये ऑफिसर्स लेवल खूप कमी आहेत आणि ही मोठी प्रचंड दरी होती आणि ही दरी एवढी होती, मग करायचं काय? तर मी देशामध्ये बघत होतो की NDAचे कुठे आहेत, सैनिक स्कूल कुठे आहेत, चालू आहेत। तर आपल्या देशामध्ये जर बघितलं तर एक्झिस्टिंग 33 सैनिक स्कूल आहेत ज्याच्यामध्ये जवळपास 3000 मुलांचीच फक्त शिकू शकतात आणि ही मोठी ह्या मुलांना खूप मोठं मुलांना संधी नाही असं दिसत होतं। त्यावेळी कॅबिनेटमध्ये 2021मध्ये 100 सैनिक स्कूल एस्टॅब्लिश करायचं ठरलं गेलं देशामध्ये सेंट्रली आणि त्याच्यामध्ये 100 स्कूलसाठी ॲप्लिकेशन मागवली गेली की अशा धर्तीवरती सैनिक स्कूल चालू करायचं आहे। आणि आम्ही पहिल्या दिवशी पहिलं अप्लाय करणारं कदाचित आम्ही 21ला जसं आलं तसं आम्ही अप्लाय केलं आणि गेली सलग 3 वर्ष आम्ही शॉर्टलिस्टेड झालेले होतो पण आम्हाला अवॉर्डेड झालं। आत्ता जस्ट 25ला आम्हालाही अवॉर्डेड झालं। या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित प्रमुख अतिथी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे तसंच स्थानिक आमदार दीपक केसरकर यांचा त्यांच्या संस्थेच्या वतीने यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक अमर प्रभू यांनी तर आभार प्राध्यापक डॉक्टर जगताप यांनी मानले। तर भोसले सैनिक स्कूलचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर रत्नेश सिन्हा यांनी भोसले सैनिक स्कूल संदर्भात सर्वंकष माहिती सादर केली। यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर तसंच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भोसले सैनिक स्कूल ह्याचा आज भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा आज ह्या निमित्ताने झाला आणि त्या निमित्ताने आपण सगळेजण इथे उपस्थित आहोत आणि आपल्या प्रत्येकाला सिंधुदुर्ग जिल्हा वासी म्हणून आपल्या प्रत्येकाला अभिमान वाटेल असा हा कार्यक्रम आणि सोहळा अनुभवायला आपल्याला संधी मिळालेली आहे। आपल्या जिल्ह्याचा इतिहास आणि जसा आपल्या अच्युत भोसले साहेबांनी उल्लेख केला की आपल्या जिल्ह्यामध्ये असंख्य सैनिकांची गाव, असंख्य अशी गावं आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये एक सैनिक शाळा उभं राहणं आणि जसा भोसलेजींनी उल्लेख केला की सैनिकांबरोबर अधिकारी पण इथे घडवावेत, हा ह्या भोसले सैनिक स्कूलच्या माध्यमातून जे भविष्यामध्ये घडणार आहे
ते आपल्या जिल्ह्यासाठी अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे, हे मी आवर्जून इथे उल्लेख करेन। हा काय नुसता कुठला कार्यक्रम नाही आहे, पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा महत्त्व आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून आपल्या ह्या मातीतून आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी आपण तरुण तरुणींना तयार करण्यासाठी ही सैनिक स्कूल उभी करणार आहोत, हे आपल्यासाठी अतिशय अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे, अतिशय अभिमान वाटण्यासारखी गोष्ट। कोणीही माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काही चांगलं करत असेल, अभिमानाचा काही कुठली अभिमान वाटणं असे कुठली संस्था इथे आणत असेल, उभी करत असेल, तर जिल्ह्याचा पालकमंत्रीच्या पलीकडे या जिल्ह्याचा एक सदर नागरिक म्हणून मी तुमच्यावर सदैव उभा आहे, हाही विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देऊन जातो। म्हणून आपण अतिशय योग्य दिशेने वाटचाल करत आहात। आज आपल्या इथे येणं हे माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे। मी काय नुसतं इथे तुम्ही बोलवलं म्हणून आलो नाही, पण त्याचबरोबर माझ्या जिल्ह्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये आणि एक चांगल्यातली चांगली सैनिक स्कूल उद्या उभी राहणार आहे, त्याला माझी मदत काय असेल, माझा हातभार काय लागू शकतो, मी त्या व्यासपीठावर उभं राहून तुम्हाला ताकद कशी देऊ शकतो, ह्यासाठी मी आवर्जून इथे तुम्हाला भेटण्यासाठी आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी आलेलो आहे। भोसलेजींना सांगेन तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही पण आमच्या या सगळ्याकडून आम्ही आता शिकून परत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेच्या आशीर्वादामुळे परत एकदा आज आम्ही मुख्य केंद्रस्थानी आलेलो आहे। जुन्या झालेल्या चुका परत होता कामा नये एवढी काळजी आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ आणि लागेल ती ताकद तुमच्या मागे उभी करू, हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो। आणि परत एकदा मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना इथे बोलवल्याबद्दल आपलं मनापासून मी आपले आभार मानतो। या पूर्ण प्रवासामध्ये आमच्या परिवाराचे असो आणि सगळे जे सदस्यांनी एकत्र मिळून ज्या पद्धतीने आपण एक सिंधुदुर्ग म्हणून एक कुटुंब म्हणून आज आपण ज्या पद्धतीने वाटचाल करतोय, याहीसाठी मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी नीता सावंत कविटकर यांचं नाव घोषित केलं आहे। ॲडव्होकेट नीता सावंत कविटकर या बार असोसिएशनच्या अध्यक्ष आहेत आणि अतिशय प्रामाणिक आणि मेहनती आहेत, त्याच्यामुळे निश्चितपणे चांगल्या नगराध्यक्ष त्या ठरतील याच्यामध्ये माझ्या मनात कुठलीही शंका नाही। आणि त्यांचा संपर्कसुद्धा दांडगा आहे, त्यांनी खरं तर आमची ग्रामीण भागातली संघटना अतिशय चांगली बांधलेली आहे, त्याच्यामुळे आमच्या महिला जिल्हाध्यक्षसुद्धा त्या आहेत। एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे, त्यांचे वडील STमध्ये कामाला होते आणि त्याच्यानंतर त्यांनी उच्च अशी पदवी त्या ठिकाणी मिळवली। त्यांची कुटुंबातले सर्व लोक ही चांगलं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे, काही लोक MPSC झालेली आहेत आणि त्याच्यामुळे एका चांगल्या कुटुंबातील एका गृहिणीला नगराध्यक्षपदाची संधी मिळते याचा मला आनंद नाही आहे। युती झाली तर आपल्यातल्या काही उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लागतील याची पूर्ण कल्पना दिलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना तयारी आहे। 20+2 22 उमेदवार अधिक एक नगराध्यक्ष आणि त्यांचे डमी असे उमेदवार फॉर्म भरतील। पण महिला नगराध्यक्ष ज्याला आरक्षण नव्हतं त्याला सुद्धा आम्ही महिला नगराध्यक्ष सौंदर्याच्या नगराध्यक्षपदी बसवलेली होती। आता तर आरक्षण असताना 2 वेळा महिला नगराध्यक्ष झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची जी परंपरा आहे त्याच ॲडव्होकेट नीता सावंत कविटकर ह्या पुढे चालू ठेवतील याची मला खात्री आहे। हे लोकांचं प्रेम आहे, लोकांचं प्रेम त्यांनी 4 वेळा मला आमदार म्हणून निवडून दिलेलं आहे आणि तेच प्रेम या निवडणुकीत सुद्धा ते दाखवतील याची मला खात्री आहे। श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित कोकणातील पहिल्या भोसले सैनिक स्कूलचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला। संरक्षण मंत्रालय, भारत सरकार व सैनिक स्कूल सोसायटीची मान्यता प्राप्त असलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यास मान्यवर उपस्थित होते। भोसले नॉलेज सिटी चराटे वजरवाडी येथे आज भूमिपूजन व शिलान्यास सोहळा संपन्न झाला। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा संघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सिंधुदुर्ग डॉक्टर अरविंद कुडतरकर,
प्रांत संघटक मंत्री अभाविप कोकण नीरज चौधरकर, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद उपाध्यक्ष ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालडकर, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद कोकण प्रांत अध्यक्ष मेजर विनय देगावकर, संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, अध्यक्ष ॲडव्होकेट अस्मिता सावंत भोसले, संघाचे जिल्हा कार्यवाह लहू म्हाडेश्वर, डॉक्टर प्रवीणकुमार ठाकरे, सुनेत्रा फाटक आदी उपस्थित होते. इन्सुलीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला शिवसेना उपजिल्हा प्रमुख झेवियर फर्नांडिस यांनी धक्का दिलाय. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत 2 ग्रामपंचायत सदस्यांसह माजी सरपंचांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सोनाली मेसरी, कृष्णा सावंत, सचिन पालव, माजी सरपंच विजय डुगल, अर्जुन मेसरी, उपतालुका संघटक आपा आमरोसकर, मनोहर गावकर यांनी प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब, उपजिल्हा प्रमुख झेवियर फर्नांडिस, तालुका प्रमुख नारायण उर्फ बबन राणे, ज्येष्ठ नेते अशोक दळवी, सरपंच तात्या वेंगुर्लेकर, माजी उपसरपंच नाना पेडणेकर, पूजा पेडणेकर, परीक्षित मांजरेकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. संदेश पारकर नगराध्यक्षपदासाठी लढणार. केसरकरांकडून नगराध्यक्षपदाच्या नावाची घोषणा. आणि भोसले सैनिक स्कूलचं सावंतवाडीत शानदार उद्घाटन. आता पाहूया सविस्तर बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज. कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साध लाईव्ह. धन्यवाद.